आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका अहो काय करताय तुम्ही हे? मी खरं सांगते तुम्हाला, त्या यशोधरा मॅडम तुम्हाला एवढं खोटं सांगून गेलाय. मी त्यांना परवानगी दिली नव्हती हो आपला पाडा विकायची. ऐका की माझं सामान असं का फेकलं घरातलं? अहो ऐका तर मावशी अहो तुम्ही तरी ऐका. आपलं ठरलं होतं की नाही की कोणी पण आपला पाडा विकत घ्यायला आला तर त्याला परवानगी द्यायची नाही. मग तुम्ही का सह्या दिल्या त्या पेपरवर? असं का केलं तुम्ही? सह्या का दिल्या सांगा ना. मी खरं सांगते मावशी तुम्हाला. मावशी काका हो काका ऐका ना. मावशी काकू आपला पाडा कोणी विकत घ्यायला आला तर द्यायचं नाही म्हणून मग तुम्ही सगळ्यांनी मिळून का बरं परवानगी दिली? का त्या पेपरवर सह्या केल्या? असं का केलं तुम्ही? अगं तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यामुळे आमच्यावरच बेघर व्हायची वेळ आलेली आहे. आता आम्हाला कुठे नेऊन टाकतात कोण जाणे. काकू चल ग जाओ. मी खरं सांगते काकू ऐका की माझं. मी काही नाही केलंय. आजी तुम्हाला लहानपणापासून बघते की ग माझ्या पाड्यात किती जीव आहे. तू तरी विश्वास ठेव ना ग माझ्यावर. त्या मॅडमांनी मला फसवायचा प्रयत्न केला आणि माझा विश्वासघात केला. ते तुमच्याशी पण खोटं बोलताय आजी. ऐक ना माझं. आजी ऐक ना ग. ते खोटं बोलताय आजी. ते मॅडम खोटं बोलताय ते मॅडम. आम्ही सांगितलेला प्लॅन मनावर अगदी कोरून ठेव. उद्या शकुंतलाला संपवायचंय. पण अर्थात तिच्याकडून आपला फायदा करून घेतल्यानंतर एकदा का तिने डील साइन केलं की झालं. तिला संपवायचं. आणि एकदा का ती संपली की तिचा अख्खा बिझनेस आपोआप आपला होईल. ताई ते डीलवर सही झाली की शकुताई अशी निघून जाणार आहे ना. मग तिला संपवायचं मला काही कळत नाहीये. नाही संजय, वाटतं तितकं सोपं नाहीये ते. तिचा उद्देश वेगळा आहे आणि म्हणूनच तिला संपवणं गरजेचं आहे. एकदा का डील साइन झाली की आम्हीच तिला सांगणार आहोत की आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तो सेलिब्रेट करायला हवा. तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी. आम्ही तिला एका निर्जन स्थळी घेऊन जाऊ आणि तिथे तिचा खेळ संपवून टाकू. ज्यांना सांगायचं आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो आणि वाटेत ऍक्सिडेंट झाला आणि शकुंतला संपली. म्हणजे उद्याचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुमची शेवटची सही आणि तुमचा शेवटचा दिवस. Do you understand, Shakuntala? I'll make sure you understand. मला संपायला निघाली यशोधरा. भावाच्या मायेपोटी या मतलबी आणि उलट्या काळजाच्या बाईला फारच अंडर एस्टिमेट केलं मी. मला स्वतःचाच राग येतोय. मला वाटलं नव्हतं ही यशोधरा एवढी खुंची निघेल. मी श्रेयसच्या आयुष्यात परत येते म्हटल्यानंतर
मला संपायला निघाली. संपला. आता हे डील वगैरे संपलं. आता मी यशोधरेचाच गेम करणार. गेल्या वेळेला मी गरीब होते म्हणून माझा गैरफायदा घेतला गेला, पण आता पैशाची ताकद आहे माझ्या बरोबर. यशोधरे, आता याचा फटका तुला नक्की बसणार. तुझा प्लॅन आता मी कसा उधळून लावते ते बघच. आजची रात्र मला जावं लागेल असं म्हणाली तर होती, पण म्हणजे रात्रभर जाणार आहे मला माहित नव्हतं. मला वाटतं मला मम्माना एकदा विचारायलाच पाहिजे. पण एक प्रॉमिस कर. प्रॉमिस. तू गुड बॉय सारखं वागणार आहेस. मी मागे बाहेर गेले होते तेव्हा जसा आरडाओरडा केला तसा नाही करणार आहेस, नाहीतर मी घरात नाही हे सगळ्यांना कळेल आणि ज्यांना माझी मदत हवी आहे त्यांना मला मदत करता येणार नाही. तू राहशील ना गुड बॉय सारखा? प्रॉमिस इज अ प्रॉमिस. ती आपल्या फ्रेंड्सना वाचवायला गेली आहे ना, मग वाचवावं तर लागेलच. मी वाटच बघतो. यशोधरा, आज तुझ्या आणि तुझ्या सरनाईक कुटुंबाची शेवटची रात्र. आजपासून तुझ्या अस्ताला सुरुवात झाली म्हणून समज. मी इथे पाड्यावर, पण असं स्वप्न का पडलं? शकू त्या असं का बोलत होत्या की तुझ्या सरनाईक कुटुंबाची ही शेवटची शांत रात्र? याचा अर्थ घरावर काहीतरी मोठं संकट येणार असं तर होत नाही ना?
तारे रातभर इथे बाहेरच बसून होती की काय? उठ, चल उठ, चल आज चल घोटभर चहा घे. या पाड्यावरची माणसं आता तुझ्यावर विश्वास ठेवायची नाही. हा, आणि हे जे तुझं सामान आहे ना त्याची चिंता करू नको. मी नेईन माझ्या बरोबर. मी जिथे जाईन तिथे नेईन माझ्या बरोबर. तू चल माझ्या बरोबर. आत ये आत. अगं ये बैस, थांब. बैस, मी चहा बनवते. अगं आई बरोबर आहे, पण काळजी तर वाटणार ना. आम्ही टीव्ही पाहत होतो ते सगळं इतकं भयंकर आहे. तू बरी आहेस ना? यशोधरा, आता मला बोलू देशील की नाही? अगं इथे दरड कोसळले, रस्ते ब्लॉक झालेत सगळे. त्यांनी आता काम सुरू केले. रस्ता मोकळा झाला की मी निघेन लगेच. रेंज नसते इथे म्हणून फोन लागत नाही. तू टेन्शन नको घेऊस. हा, पण तुझा आवाज असा का वाटला काळजीचा? कसलं तडपण आहे तुझ्यावर? तुला स्वप्न तर नाही ना पडलं परत? नाही, तसं काही नाही. अगं तू घरी नसण्याची सवय नाही ना आम्हाला. घर अगदी सुनं सुनं वाटतंय. आणि महत्वाचं म्हणजे तू असलीस की कसं आम्हाला तुझ्याशी भांडायला मज्जा येते ना, म्हणून आय वॉज मिसिंग यू. खरं आहे ग बाळा, मला पण नाही राहत तुझ्याशिवाय. सारखी आठवण येते. माझं सोनं करते. माय लेकींचं नातंच कसं असतं. मी आले ना की तुझे खूप लाड करीन. हा, तोपर्यंत तू काळजी घे. हा, मी येते लवकर. सांभाळून ये. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. असंच म्हणायचं ना? परफेक्ट. ये लवकर. आजी, आज लई दिवसांनी असं तुझ्या घरी येऊन कडक चहा पिते बघ. लई बरं वाटतंय. आजी, मला सांग, आपल्या समध्यांचं ठरलं होतं की नाही? कोणी पाडा विकत घ्यायला आलं तर त्याला परवानगी द्यायची नाही म्हणून. मग तुम्ही समध्यांनी असं का केलं? पाडा विकायची परवानगी का दिली? हे बघ, तुला दाखवते. या पेपरवर ही समधी आपल्या पाड्यातल्या माणसांची नाव आहे, त्यांच्या सह्या आहेत ह्या. या सह्या इथं कुठून आल्या? अगं कुठून म्हणजे काय? तूच तर दिली ना परवानगी. अगं पण मी कशाला असं करू? इथं मला कळलं की पाडा विकायला काढलाय म्हणून मी इथं आले ना. अगं काहीतरीच काय. उलट पाड्यातले लोक तुला भेटायला आले होते की नाही? तूच तर त्यांना नाही म्हणालीस. उलट निरोप पाठवला की पाड्याचं काय वाटेल ते होऊ दे, मला काही फरक पडत नाही. आता कळलं. हे समद कारस्थान त्या यशोधरा मॅडमांचं आहे. अजय, हा फोटो बघ. ही बाई इथं आपल्या पाड्यात आली होती. हो, हीच बाई आली होती. हिनं सांगितलं की तू परवानगी दिली म्हणून. फक्त हीच नाही, हिचीच आणखीन एक बाई आहे बरं का. फक्त यशोधराचं पाड्यावरचे लोक ऐकणार नाही. म्हणून ही जी बाई आहे ना यशोधरा बरोबर, तीच हे सर्व चालवत आहे. पाड्यावरचे लोक तिचं ऐकतात. मला वाटलं नव्हतं ही इतकी उचापतखोर बाई आहे यशोधरा. ते तर ती आहेच, पण आता ही तारा तिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता फार उशीर झालाय तारा. आपल्या हातून सगळं गेलं, हरलो आपण. आता हा पाडा नाही वाचू शकत तो. नाही आजी, शेवटच्या श्वासापर्यंत लढली, पण ही तारा तिचा पाडा वाचवल्याशिवाय राहणार नाही. तू काळजी घे, मी आलेच.
आत्या, आता माझ्या बर्थडेला मला पण श्रेयस सारखेच गिफ्ट पाहिजे. नक्की. अरे अक्षय, तू पेपर सगळे घेतलेस ना? येस डॅड, सगळे पेपर्स घेतलेत. मी चेक केलेलं नाही म्हणून विचारतो. हो, घेतलेत. अरविंद, खरं सांगू का, ह्या सगळ्या डील वगैरे ना फॉर्मॅलिटीज आहेत. माझ्यानंतर हे सगळं तुलाच तर सांभाळायचंय. त्यानंतर श्रेयस आणि अक्षय तुलाही. रिअली शकुंतला? नाईस थॉट. नाही पण हेच करायचं तर मग हे डील वगैरे कशाला? सगळं श्रेयसच्या नावावर करून टाक. चालेल. What's it? यशोधरा, अरे अगं हसत हसत करेन, त्यात काय. पण तुला वकील कसे असतात माहितीच आहे ना. ते म्हणतील इतकी वर्ष आम्ही तुमचे व्यवहार सांभाळतोय, अचानकच कुठून हे भाऊ आणि भाचे आले, तेही सख्खे, आणि सगळ्यावर तुम्ही तुळशीपत्रही ठेवायला निघालात. तेव्हा त्यांना समजवण्यासाठी आपण हे डील साईन करूया. म्हणजे पुढे अडचण नाही ना आपल्याला. राईट. नाही, तुझ्या मनात जे आहे ते होईल तेव्हा होईल. आता डील तर नक्कीच साईन करूया. निघूया, उशीर होतोय. हो हो. मम्मा थांबा, मी दही देते. What is wrong with you? You know I don't like all this. आय एम सॉरी मम्मा, विसरले मी. मला चालेल. तुमची मीटिंग छान होऊ देत. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. बाय द वे मम्मा, संजय मामा कुठे राहिलाय? अजून आला नाहीये तो? ठीक आहे. संजय मामा. अरे या लवकर, मामा आणि आता निघाल्या. चला चला. बरं ताई, आम्ही दोघं चाललो कोर्टात. एका मॅटर संदर्भात थोडंसं काम होतं, तर जस्ट समोर आम्हाला रजिस्टरवर सह्या करायच्या असतात. तर संजय येईल तुमच्या बरोबर, आणि आमचं काम आटपलं की आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये जॉईन होऊ. कसं? डोंट वरी, तू तुझं काम कर. हे डील आम्ही व्यवस्थित मॅनेज करू. श्रेयस, येऊ आम्ही. बाय. आराध्या, काय? ते आराध्या पण असं सांगते की असं दही खायचं असतं ना गुड लक साठी, पण तुम्हाला तर आवडत नाही. पण मग तुम्ही मला हाक तर करू शकता ना. माझी हाक पण तर एक गुड लकच असेल. ऑल द बेस्ट. Mama loves you, beta. Very good, Mama. थँक यू. श्रावणी, यशोधरा मॅडम कुठे आहेत? यशोधरा मॅडम नाही येत ना घरी, ऑफिसमध्ये गेले. आणि एक मिनिट, तुला माहिती होतं ना की आज त्या डील साईन करणार आहेत? मग का त्यांच्या नावाने आरडाओरडा करतेस? कारण त्यांनी मला फसवलंय. माझ्या पाड्यातल्या माणसांना काही होणार नाही असा शब्द दिला होता त्यांनी. नुसतं त्यांनी मलाच मूर्ख बनवलंय. त्यांच्या पोराला सांभाळायला, त्याची काळजी घ्यायला इथं मला घरात बसवून ठेवलं.
तर तिकडं माझ्या पाड्यातल्या माणसांवरचं डोक्यावरचं छप्पर कसं काढून घेता येईल याचा प्लॅन करत होत्या. त्यांनी मला काही सांगू नये, काही बोलू नये म्हणून आधीच माझा फोन पाण्यात फेकून दिला. नंतर मला दुसरा फोन दिला. एवढंच नाही, पाड्यावर जाऊन माणसांना सांगितलं की हे तारा करायला सांगते. ताराने परवानगी दिली पाडा विकायची. एवढे दिवस यशोधरा मॅडमांवर डोळे मिटून विश्वास ठेवला, पण आता नाही. मॅडमांनी माझ्या पाड्याच्या बाबतीत जे काही केलंय ना, त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागणार आहे. विश्वासघात यशोधरा मॅडमांना मी सोडणार नाही. आराध्या, अरे देवा, याला तर मी विसरूनच गेले होते. रागाच्या भरात ओरडून बोलत होते. याने ऐकलं तर नसेल ना? श्रेयसवर वाईट परिणाम होणार नाही ना? भीती वाटते मला.